गणपतये नमः. सर्वप्रथम आपण गणपतीला वंदन करूया, जी बुद्धीची शक्तीची देवता आहे. आज आणखीन दुसरं एक महत्वाचं काय म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आज शिक्षक दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. आणि दुधात साखर म्हणजे आज आमची मैत्रीण कुंदाताई धारणे यांचा आज 83वा वाढदिवस आहे. म्हणजे 83 वर्ष पूर्ण होऊन 84 मध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. त्यांना आपल्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा. आमच्या भजनी मंडळातर्फे कृष्णाई भजनी मंडळ पुणे यांच्यातर्फे कुंदाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना त्यांचं पुढचं आयुष्य आनंदाचे, आरोग्याचे, भरभराटीचे जाओ. आमच्या कुंदाताई म्हणजे एक ऊर्जेचा प्रवाह आहे, एनर्जी फ्लो. त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा वाहत असते, इतका उत्साह त्यांच्यामध्ये असतो. आज पण आपण पाहतोय की त्या इतक्या हिरिरीने प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतात. पुढे होऊन आपण सर्व गोष्टी त्या करत असतात. भजन म्हणताना पण त्या अगदी तत्पर असतात. त्यांची वही तयारच असते. नवीन नवीन भजनं त्या सांगत असतात. असा ऊर्जेचा स्रोत, उत्साहाची मूर्ती, चैतन्याचा प्रवाह असणाऱ्या आमच्या कुंदाताई आज त्या ठिकाणी 84व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. परंतु त्या आमच्यापेक्षा सर्वात जास्त उत्साही आहेत. सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पण आपण त्यांना म्हणूया. अशा कुंदाताईंना पुन्हा मी हार्दिक शुभेच्छा देते आणि आमच्या सर्वांतर्फे पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना चांगलं आयुरारोग्य मिळो आणि शतायुषी व्हावं. त्यांचा 100वा वाढदिवस पण आम्ही साजरा करावा अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. या ठिकाणी त्यांच्या चंद्रपूर येथील मैत्रिणींनी कविता पाठवलेल्या आहेत. तिथे पण त्यांच्या मैत्रिणी खूप जमलेल्या आहेत. सर्वांना त्या प्रेम लावतात. त्या मैत्रिणींनी कविता पाठवल्या आहेत. त्या त्यांनी मला वाचून दाखवायला सांगितलेले आहेत. कुंदाची बसता तुम्ही सोफा कॉर्नरला बसले होते. चंद्रपूरची एक मैत्रीण आहे सौ किटेताई. त्या लिहितात हॅपी बर्थडे कुंदाताई. हिरव्या कंच झाडावर पांढरी जणू चादर ती म्हणजे कुंदा. झाडाखाली मनमोहक सुगंधित फुलांचा सडा ती म्हणजे कुंदा. प्रफुल्लित आल्हादकारक मनमोहक ती कुंदा. दीर्घकाळ टिकणारी फार न कोमेजणारी ती म्हणजे कुंदा. असा नैसर्गिक आनंद देणारी ती कुंदा. विशेष म्हणजे शिक्षकतेने ज्ञानार्जन देणारी ती कुंदाताई. तिच्या वाणीमध्ये गोडवा ग बाई. अशा माझ्या प्रिय कुंदाताईला वाढदिवसाच्या असंख्य असंख्य शुभेच्छा. तुमच्या आशीर्वादाच्या अपेक्षेमध्ये सौ किटेताई. दुसरी एक कविता आणखी पाठवलेली आहे. कल्पना नावाची त्यांची एक मैत्रीण आहे. तिने हॅपी बर्थडे कुंदाताई. फार फार कष्टाने घडविला संसार ही मोठी शिल्पकार. तुमची अंगी प्रचंड हिंमत म्हणून एवढी मिळाली किंमत. जे कुणालाही नाही जमले ते काम तुम्ही केले. अशी वाखाणण्याजोगी कामगिरी आहे. आगळी वेगळी आणि न्यारी अशा माझ्या लाडक्या कुंदाताईला खूप खूप शुभेच्छा. हीच कल्पनाची आंतरिक इच्छा. त्यानंतर आणखी एक मैत्रीण आहे सुनीता म्हणून. तिने असे 2-4 ओळी कळवलेल्या आहेत. विश यू मेनी हॅपी बर्थडे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि तुमचे जन्म एका दिवशी अशी तुमची आहे महती. जेथे वाणी स्वभावात आणि बुद्धीचं प्रीती आणि वाखाणण्याजोगे असे कितीतरी स्वभाव आहेत. अध्यात्माची गाठली उंचाई अशी माझी मैत्रीण ग बाई. तुमच्या चरणी शत प्रणाम. अशा प्रकारच्या संवेदना त्यांनी त्यांच्या कळवलेल्या आहेत. आणि खरंच कुंदाताईंनी अतिशय कठीण परिस्थितीमधून त्यावर आलेल्या आहेत. सांसारिक अडचणी, आर्थिक अडचणी, मानसिक अडचणी या सर्व गोष्टींमधून त्या अतिशय उत्साहाने बाहेर पडलेल्या आहेत. आणि अतिशय आनंदामध्ये त्या सामान्यपणे असं सौख्याचं जीवन त्या जगत आहेत. आणि असंच त्यांचं आयुष्य राहो. धन्यवाद.